ग्रेटर नोएडातल्या निक्की भाटीच्या मृत्यू प्रकरणात एक मोठा धक्कादायक खुलासा समोर आलाय। निक्कीला नियोजितपणे जाळण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। 26 वर्षाच्या निक्की भाटीला तिचा पती आणि सासरच्यांनी एकत्रित कट रचून नियोजित पद्धतीने जिवंत जाळलं। सीसीटीव्ही कॅमेरासमोर हालचाली करून आणि हत्येला अपघात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करून जिवंत जाळलं, असं कासना पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखल केलेल्या 500 पानांच्या आरोपपत्रात म्हटलंय। आरोपींनी निक्कीला रुग्णालयात नेलं तेव्हा फक्त तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं भासवलं। आरोपपत्रात निक्कीचा पती विपिन, त्याची आई दया, वडील सत्यवीर आणि मोठा भाऊ रोहित यांच्यावर खून आणि गुन्हेगारीचा कट या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। निक्कीची बहीण कांचनीच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या FIR नुसार 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:45 वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला। निक्कीला तिच्या सासरच्या घरात जाळण्यापूर्वी तिच्यावर ज्वलनशील थिनर टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। तिला प्रथम ग्रेटर नोएडा येथील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आलं, त्यानंतर दिल्लीतल्या रुग्णालयात तिला पाठवण्यात आलं, जिथे ती 80% भाजल्यामुळे मरण पावली। पोलिसांनी सांगितलं की कुटुंबाने निक्कीच्या मृत्यूला अपघाताचं स्वरूप देण्यासाठी तिला रुग्णालयात नेलं, कारण त्यांना माहित होतं की आता निक्की वाचू शकत नाही। आरोपपत्रात म्हटलंय की घराच्या फॉरेन्सिक तपासणीत स्फोटाचे कोणतेही चिन्ह दिसलं नाही। हत्येच्या दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आलेल्या विपिनने निक्कीवर थिनर ओतल्याची आणि त्याच्या आईने दिलेल्या कथित लायटरने तिला जाळण्याची कबुली दिली होती। या आरोपपत्रांवरून निक्कीची हत्या झाली असल्याचं आता स्पष्ट झालंय। मात्र आरोपींना शिक्षा होऊन निक्कीला लवकर न्याय मिळणं गरजेचं आहे। नयन कारेकर, LS मराठी।